मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी म्हणते की चला मला उशीर होतोय, मी निघते. पल्लवीला खूप उशीर होत असतो. ती म्हणते की चला मी निघते, आपण रात्री भेटूयात. शांतनू पल्लवीला जवळ घेऊन म्हणतो की खरंच रात्री भेटायचं? पल्लवी म्हणते की भेटायचं म्हणजे नुसतंच भेटायचं होतं. प्लीज जाऊ द्या, उशीर होतोय मला. शांतनू एक हात काढून घेतो आणि म्हणतो की ठीक आहे, आता असं प्लीज म्हटल्यावर कोण नाही म्हणणार आहे, जा. पल्लवी दरवाजा उघडून जायला लागते. शांतनू पुन्हा दारात उभा राहतो. पल्लवी म्हणते की काय झालंय, गालावर फटका हवाय का तुम्हाला? शांतनू म्हणतो की ठीक आहे, त्या निमित्ताने तुझ्या कोमल हातांचा माझ्या गालाला स्पर्श तरी होईल. पल्लवी हसते आणि म्हणते की अहो शांतनू, काय चाललंय तुमचं, मला खरंच उशीर होतोय. कॉलेजला पोचायचं मला परत. शांतनू म्हणतो की कॉलेज आपलं आहे ना, सांगू काहीतरी? पल्लवी म्हणते की हो का, मग नक्की काय कारण सांगायचं बरं? नवऱ्याचे लाड करत होते म्हणून उशीर झाला. तुमच्या लेक्चरला जरा उशीर झाला ना तरी किती रागवायचे मला आधी. आणि मुळातच तुम्हाला काही काळ वेळच नाही आहे. तेव्हा शांतनू म्हणतो की मुळात प्रेमाला कधी वेळ काळच नसतो. एका खूप मोठ्या विचारवंतांनी म्हटलं आहे असं प्रेमाच्या बाबतीत. पल्लवी म्हणते की हां मला सगळं माहिती आहे, तुम्ही काही सांगू नका. आणि तुम्ही नेहमीच असं करता. तुम्ही असाल असं रोमॅन्टिक मूडमध्ये, पण मी खरंच घाईते. आपण आल्यावर बोलूयात. शांतनू म्हणतो की नाही मॅडम, ह्या टोलनाक्याचे नियम फार कडक आहेत. आधी टोल भरा, मगच तुमची गाडी पास होईल. अर्थातच त्याचा इशारा असा असतो की आधी किस करा आणि नंतरच तू जाऊ शकतेस. तो म्हणतो की इथे ओळख पाळख, पास बेस असं काही चालत नाही. पल्लवी म्हणते की बघा बाबा आले. शांतनू म्हणतो की प्रत्येक वेळी चिटिंग नाही करायची, पटकन टोल भरा. पल्लवी खूप हसते आणि पटकन शांतनूच्या गालावर एक किस करते. शांतनू म्हणतो की आता इकडे पण. पल्लवी म्हणते की आता काही नाही भेटणार आणि असं म्हणून ती तिथून पळून जाते. शांतनू मात्र एकटाच हसत असतो. पल्लवी घाईघाईत पायऱ्या उतरत असते, तेवढ्यात मोठी आई वरती येत असते. दोघींची धडक होणार तेवढ्यात दोघीही सावध होतात. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी, कुठे निघाली एवढ्या घाईत, तुला लागलं असतं तर? पल्लवी म्हणते की नाही, मी जरा ते घाईत होते. पण तुम्ही कशासाठी येत होता, काही काम आहे का तुमचं? मोठी आई म्हणते की अगं हो, गजरा तुला आवडतो ना, म्हणून मुद्दाम आणलाय मी. पल्लवी फुलांचा वास घेते आणि म्हणते की मोठी आई, थँक्यू सो मच. अगदीच तुमच्या प्रेमाचा सुगंध येतो ह्या गजरातून. शांतनू देखील तिथं आलेला असतो. पल्लवी म्हणते की शांतनू, अहो मोठ्या आईंनी मला गजरा दिला. मोठी आई विचारते की अगं पल्लवी, पण तू बॅग घेऊन कुठे निघाली आहेस? तुला तर वेळ होता ना अजून? तेव्हा पल्लवी म्हणते की नाही अहो, मला एक्स्ट्रा लेक्चर आहे, त्यामुळे मी जरा लवकरच निघतीये. मोठी आई मनात विचार करते की लेक्चर? नाही, ही कदाचित ते पुरावे शोधायला जात असेल. आता तर हिच्यासोबत जायलाच हवं. ती पल्लवीला म्हणते की मी एक काम करते, मीही येते तुझ्यासोबत. पल्लवी म्हणते की तुम्ही कशाला? जर तुमचं काही बाहेर काम असेल तर मला सांगा, मी करते. मोठी आई म्हणते की अगं मला औषधं आणायची आहेत ना, मी येते तुझ्यासोबत आणि आणते. कॉलेजच्या जवळच औषधांचं दुकान आहे आणि त्याला माहिती आहे मला कुठली औषधं लागतात ते. शांतनू म्हणतो की मोठी आई, मी एक काम करतो, तिच्यासोबत जातो आणि घेऊन येतो औषधं. पल्लवी म्हणते की हो तसंही चालेल, म्हणजे आम्ही दोघं जातो. शांतनू मला कॉलेजमध्ये सोडतील आणि तुम्हाला औषध घेऊन येतील परत. मोठी आई शांतनूला म्हणते की तू औषधं आणायला कॉलेजपर्यंत जाणार? तुला काहीतरी काम होतं ना, तू तुझं काम कर बरं. मला दिवसभर काम असतं आणि करमतही नाही घरी. त्यापेक्षा सासू सुना जाता जाता थोड्या गप्पा मारतील. शांतनू म्हणतो की सॉरी, तुमचं हे गुळपीट मला लक्षातच आलं नाही. शांतनू म्हणतो की ठीक आहे पल्लवी, तू एक काम कर, तू जा मोठ्या आईला घेऊन. मोठी आई पल्लवीला म्हणते की निघायचं मग आता? पल्लवी म्हणते की हो मोठी आई. त्या दोघीही निघतात. मोठी आई मनात विचार करते की पल्लवी, मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत आणि तुलाही खूप छान ओळखते. आज तर काय तुझी पाठ सोडणारच नाही मी. पल्लवी मनात म्हणते की तुम्ही माझी पाठ सोडणार नाही याची कल्पना तर होतीच मला. ठीक आहे, हरकत नाही, बघाच आता तुम्ही. तेवढ्यात पल्लवी पाय लचकल्याचं नाटक करते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी, काय झालं तुला? पल्लवीचा आवाज आल्यावर लगेच इकडे प्रभाकर सर आणि आदिती मॅमचं नाटक सुरू होतं. आदिती मॅम मोठ्याने म्हणतात की प्रभाकर, मला काय वाटतं, पल्लवीला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ना, आपण तिकडेच जाऊयात कागदपत्र शोधायला. तुला काय वाटतं? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की हो मलाही तसंच वाटतंय. पण कधी जाऊयात?
आदिती मॅम म्हणतात की 11:30ला पोहोचूयात ना आपण. प्रभाकर सर म्हणतात की अगं मग आपल्याला निघायला हवं, उशीर होतोय आपल्याला. आदिती मॅम म्हणत असतात की एकदा की कागदपत्र हाताला लागली ना तर वहिनींना चांगलाच धडा शिकवता येईल. प्रभाकर सर देखील म्हणतात की चल चल आता उशीर नको करू. खरं तर हे सगळं मुद्दाम केलेलं असतं आणि हे ऐकवणूक मोठ्या आईलाच असते. मोठी आई मनात विचार करते की अच्छा, म्हणजे तुमचा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार आहे तर. बरं, हरकत नाही, पण ते कागद तुम्हाला कसे मिळतात तेच बघते मी. पल्लवी म्हणते की मोठी आई चला निघूयात आपण. मोठी आई म्हणते की अगं तुझा पाय मुरगळला आहे ना. पल्लवी म्हणते की नाही, एवढं काही नाही आहे, थोडासा अचकलाय फक्त, पण जायला तर हवंच ना, आणि मला जमेल चालायला. मोठी आई म्हणते की तू आराम कर, आपण नंतर जाऊयात औषधं घ्यायला. पल्लवी म्हणते की हो चला की, छान गप्पा मारत जाऊयात आपण. मोठी आई म्हणते की नको अगं, मी फोनवरून मागवून घेईल, तू जा ना, तुला उशीर होतोय ना. पल्लवी म्हणते की हो चला ना जाऊयात. मोठी आई म्हणते की अगं मला एक महत्त्वाचं काम आहे, विसरलीच होते मी ते काम करायला जाते, तू जा. आणि मग मोठी आई तिथून निघून जाते. पल्लवी मनात विचार करते की मी जो तुम्हाला डोस दिलाय त्याने तुमची तब्येत बिघडणार याची पूर्ण कल्पना होती मला. आता तर तुम्ही हॉस्पिटलला जाच. हुशार तर आहात तुम्ही, पण फरक एवढाच आहे की तुम्ही तुमची हुशारी फक्त स्वार्थासाठी वापरतात आणि मी घराच्या भल्यासाठी. आज तुमची कशी ट्रीटमेंट करते ते बघाच. तर इकडे पल्लवी रिक्षातून चाललेली असते. ती बघते की मोठ्या आईची गाडी तिच्याही पुढं असते. ती म्हणते की अरे देवा, मी तर आधी जायचं ठरवलं होतं, पण मोठी आई तर माझ्या पुढेही निघून गेली. ती ड्रायव्हरला सांगते की समोर जी गाडी चालली आहे ना तिला ओव्हरटेक करा. पल्लवी प्रभाकर सरांना फोन करते. प्रभाकर सर विचारतात की पोहोचलीस का हॉस्पिटलमध्ये. पल्लवी म्हणते की हा पोहोचलच आता, पण आपण ज्या क्षणासाठी वाट बघत होतो, ज्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो, ती संधी आता आपल्यासमोर चालून आली आहे. बाबा तुम्ही मला सांगा, तुम्ही कॉलेजला पोहोचलात की निघालात. प्रभाकर सर म्हणतात की अगं पोहोचलोय मी इथे. तेव्हा आदिती म्हणते की ठीक आहे, मीही माझं हॉस्पिटलचं काम झालं की लगेच कॉलेजला पोहोचेल. मोठी आई पण माझा पाठलाग करताय म्हटल्यावर त्या हॉस्पिटलमध्ये येणार, म्हणजे त्या दोघीही घरी नाही. आणि विभा काकू आणि मेघना तर आधीच खरेदीला निघाल्या होत्या. म्हणजे आता कळलं का तुम्हाला. प्रभाकर सर म्हणतात की काय कनेक्शन आहे. तेव्हा पल्लवी सांगते की अहो आई आणि शांतनू दोघंच घरात आहेत. याचा अर्थ कुठल्या तरी निमित्ताने त्या दोघांमध्ये संवाद घडू शकतो. प्रभाकर सर म्हणतात की अगं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. खरं तर पल्लवी तू दिवसभर दुसऱ्यांचाच विचार करते, म्हणून तुझ्या डोक्यात अशा भन्नाट कल्पना येतात. कमाल आहे तुझी. पल्लवी म्हणते की कमाल माझी नाही बाबा, गणपती बाप्पांची आहे. का कोणास ठाऊक, पण आज सगळं चांगलंच होणार आहे असं वाटतं मला. बघा आज नक्कीच काहीतरी चांगलं कानावर येईल. तर इकडे मोठ्या आईची गाडी अचानक बंद पडते. ड्रायव्हर सांगतो की बहुतेक पेट्रोल संपलंय. मोठी आई त्याला बोलते आणि म्हणते की तुला नीट बघून आणता येत नाही का गाडी. जा आता, उतर लवकर आणि बघ. तर इकडे पल्लवी मात्र हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेली असते. इकडे आदिती मॅम किचनमध्ये असतात. शांतनू तिथे येतो. आदिती मॅमला बघितल्यावर तो जायला निघतो. आदिती मॅम म्हणतात की शांतनू 1 मिनिट, जेवण अजून व्हायचंय ना तुझं, मी वाढते तुला. आज आपण दोघं एकत्र बसूयात जेवायला. घरी कोणीच नाही आहे आणि मला एकटीला बसून जेवायला नाही आवडत, आणि मला माहिती आहे तुलाही नाही आवडत. तू लहान होता ना, मी जोपर्यंत कॉलेजमध्ये येत नाही तोपर्यंत तूही जेवायचाच नाही. हट्टीपणा करायचा पण जेवायचा नाही. माझ्या हातचं खाल्ल्यावर एकदम मूडमध्ये यायचास. तेवढ्यातच शांतनूला एक फोन येतो. शांतनू बोलता बोलता त्याचं ताट वाढून घेतो. आदिती मॅमला ते बघून वाईट वाटतं. आदिती मॅम देखील त्यांचं ताट वाढून टेबलवर जेवायला येतात. आदिती मॅम ताटावर बसतात. त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. त्या म्हणतात की खरं तर एकटीने जेवायला नको वाटतंय, पण काय करू, प्रभाकरला फोन करू का, म्हणजे बोलता बोलता जेवेल तरी. तेवढ्यातच तिथे शांतनू ताट घेऊन जेवायला येतो. आदिती मॅम मात्र शांतनूकडे खूप कौतुकाने बघत असतात. शांतनू जेवायला सुरुवात करतो तर आदिती मॅम देखील घास खातात. त्यांच्या डोळ्यात मात्र खूप पाणी असतं. तेवढ्यात शांतनूला ठसका लागतो. आदिती मॅम लगेच पाणी घेऊन शांतनूजवळ जातात. त्याची पाठ चोळतात आणि त्याला वर बघायलाही सांगतात. शांतनू पाणी पितो. आदिती मॅम म्हणतात की लहानपणापासूनची सवय आहे तुझी, घाईघाईने खातो आणि मग ठसका लागतो. आदिती मॅम म्हणतात की थांब, काहीतरी गोड खा पटकन, आणि मग त्या भरवायला जातात. शांतनू आदिती मॅमकडे बघतो आणि आदिती मॅमच्या हातातला चमचा काढून घेतो. आदिती मॅम पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन
आणि मग आदिती मॅमने दिलेलं गोड शांतनू खातो. ते बघून आदिती मॅमला खूप छान वाटतं आणि शांतनूला देखील त्याचं बालपण आठवतं. आणि मग नंतर दोघेही छान जेवतात. तर इकडे मोठ्या आईच्या गाडीची दुरुस्ती ड्रायव्हर करत असतो. मोठी आई म्हणते की काय करू मी आता, यांना फोन करू का? नाही नको, कामात जर असतील तर माझ्यावरच ओरडतील. थोड्या वेळाने गाडी सुरू होते आणि मोठी आई हॉस्पिटलकडे यायला निघते. तर पल्लवी रिसेप्शनिस्टकडे येते आणि म्हणते की मला राजू यांना भेटायचे. तेव्हा ती म्हणते की आडनाव काय आहे त्यांचं? पल्लवी सांगते की आडनाव तर माहीत नाही, पण जरा महत्त्वाचं होतं. मग ती मुलगी चेक करते आणि म्हणते की सॉरी मॅडम, ते आत्ताच गेले, त्यांची ड्युटी 12लाच संपते. पल्लवी म्हणते की त्यांच्या घराचा ॲड्रेस किंवा कॉन्टॅक्ट नंबर भेटू शकेल का? माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा ती मुलगी सांगते की नाही मॅडम, आम्ही अशी पर्सनल इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. पल्लवी म्हणते माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, वाटलं तर मी मॅनेजमेंटसुद्धा सोबतसुद्धा बोलेल, म्हणून मी म्हणते प्लीज. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही, तुम्ही मला गळ नका घालू, मी तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत, माझी नोकरी जाईल. आय एम सॉरी, मी आता तुम्हाला कोणतीही मदत नाही करू शकत. पल्लवी इथे साईडला बसून घेते आणि म्हणते माझी ही गोष्ट लक्षात यायला हवी होती. आज जर लवकर आले असते तर राजूदादांसोबत माझं बोलणं तरी झालं असतं, पण आता काय करू? तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅम शांतनूला म्हणतात की शांतनू, तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं, तुझं आवडतं अत्तर. तर इकडे पल्लवी म्हणते की मोठ्या आईंची जोरदार तयारी चालू असणार आहे. आपण फक्त त्यांच्यावर नजर ठेवून असलो ना तरी त्यांच्या डोक्यात काय आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. आणि त्यासाठी मला हे नाटक असंच पुन्हा सुरू ठेवावं लागेल. मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की कधी येणार आहे तुमचा हुकुमाचा इक्का? मोठे काका म्हणतात की सगळा डाव हातात घ्यायला मी लवकरच पुण्यात येतो असं सांगितले त्याने मला, आणि हसू लागतात.